कार मारला सूरज गोडुंदे यांच्याकडून प्रत्येक सिक्सर साठी 1000 रुपये कोल्हारे संघासाठी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद अजय डायरे सर. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे. सामन्याचा हा पहिला डाव आपण सगळेजण बघत आहात. परिवर्तन विकास आघाडी कर्जत तालुका आयोजित माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026 या स्पर्धेची ही दुसरी रजनी. स्पीकर ऑपरेटर थोडा या दुसऱ्या रजनीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सगळेजण इकडे जमलेलो आहोत आणि नियोजित दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला डाव आपण सगळेजण बघत आहोत. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेश सकार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दसो अवधारी रोजी. 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती रायाला वंदन करूया. ज्या मराठी भाषेमधून आपण समालोचन ऐकणार आहात त्या मराठी भाषेची थोरवी गात असताना संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, साच आणि माबाळ मितुळे आणि रसाळ शब्द जैसे कळलोल अमृताचे. माझ्या मराठीचा बोलू कौतुके जो अमृतातेही पैजा जिंके. अशी अक्षरे रसिके मेबिन उपस्थित सर्वांचं या स्पर्धेमध्ये सरचं स्वागत. हा जेल सुटला. या अगोदर अजय सरांनी ज्या पद्धतीने उल्लेख केला वेगवेगळ्या पद्धतीने कॅश प्राइजेस इकडे आता खेळाडूंसाठी उपलब्ध आहेत. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर या अगोदर मी उल्लेख केला होता ज्यावेळेस आम्ही इकडे आलो होतो त्यावेळेस अजय बरोबर माझी चर्चा झाली. या परिसरातील ग्रामीण क्रिकेटची उंची वाढवणारी स्पर्धा आणि दुसरं पर्व या स्पर्धेचं खरं तरी ते आपण सगळेजण एन्जॉय करत आहात. कोलारे संघाची बॅटिंग या बेस स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने काढलेला आहे. चेंडू बॅकफुटला होते तिथूनच आडव्या बॅटचा कडवा प्रहार दाखवला. चेंडू सीमा पार चौकार. अनेकविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. ज्या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही असं नाव तुमच्या आमच्या सर्वांचे परिचित लाडके व्यक्तिमत्व कोलारेचे युवा उद्योजक त्याचबरोबर समाजसेवक संदेश दादा हजारे यांच्या वतीने चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. राहुलजी हजारे यांच्या वतीने आकाश याच्यासाठी व्यक्तिगत पारितोषिक आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये त्याला देण्यात येतील. अत्यंत चांगली दर्जेदार दिमागदार स्पर्धा खरं तर आपण सगळेजण इथे अनुभवत आहात. या परिसरातील क्रिकेटचा मान सन्मान जपणारी स्पर्धा इथे खरं तर आपण सगळेजण अनुभवत आहात. आणि या स्पर्धेचा औचित्याचा जर विचार केला तर माननीय श्री सुनीलजी गोडबिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत असताना या स्पर्धेचं आयोजन आहे. अजय दूध प्लेन पिणं ही एक वेगळी गोष्ट आहे. दुधामध्ये साखर टाकून जर तुम्ही प्यायलात तर त्याची गोडी वाढते. त्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन इथे वाढदिवसाचा औचित्य साधत असताना करण्यात आलेलं आहे. दूरवरच्या टोकाकडून ओमकार कडा लागली होती. क्षेत्ररक्षक लेझी अटेम्प्ट करत असताना आपण बघतो अंतिमतः त्याला खाली वाकावं लागलेलं आहे. पाठमोरे अवस्थेमध्ये चेंडू चेस करणं अत्यंत कठीण काम, परंतु अंतिमतः हा चेंडू अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश मिळालं. धावा मिळाल्या 2 आणि त्याचमुळे धावफलक पुढे गेलं. एकूण धावांचा विचार केला तर धावा आतापर्यंत बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 9. स्पर्धेतील ऑफिशियलचा विचार केला तर डीके कडव सर डीके म्हणून प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर राणे सर श्याम सर ॲज अन अंपायर्स तुम्ही बघत आहात. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. अत्यंत चांगला चेंडू. या पद्धतीने चेंडूला बाउन्स देण्यासाठी तुम्हाला खांद्याचा अतिरिक्त वापर करावा लागतो आणि तोच वापर केला होता.
कधी कधी अधिकचा वापर झाला तर मग चेंडूला अधिक अधिक उसळी मिळते. त्यामुळे तुम्हाला कॅल्क्युलेटेड यूज ऑफ शोल्डर करावा लागतो आणि तेच केलं होतं या गोलंदाजाने. आणखी एकदा याच गोष्टीचा उल्लेख मी केला होता की अतिरिक्त उसळी मिळते. यावेळेस फटका बसला होता, क्षेत्ररक्षक खाली आले, 38 सर्कलच्या उंबरठ्यावर कव्हर्स मध्ये टिपला गेला जेल आणि त्याचमुळे फलंदाज रुपेश खेळ. साठी अनिल भाऊ म्हणजे जागेवरून लांब लचक सिक्सर मारणारा फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर झाला होता, कडा लागली होती. यष्टीरक्षक त्याचबरोबर स्लीप कॉर्डर मधील क्षेत्ररक्षकाला चकवत असताना चेंडू मागे निघून आला आणि याचबरोबर हा चौकार. महत्वाचा धावपलकोर जोडला जाईल कारण पहिला डाव खेळतायत फलंदाजी करणार संघ अर्थात एकविरा कोल्हारे. 13 धावा आतापर्यंत त्याने बनवलेले आहेत. 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा यूज ऍज अ बॅटर तुम्हाला चांगला करता आला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये षटकारापेक्षा चौकार खेळणारे खेळाडू तुमच्याकडे फलंदाज म्हणून असावेत असं कोणत्याही कर्णधाराला वाटतं. तितके चांगले नेत्रदीपक फटके आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. इथे बॉडी रोल करत असताना खेळायचं होतं, बाउन्स निर्माण केला होता ओमकारने, टॅकल करता आल्याने बॅटर जयवंतला. आणखी एक फलंदाज बाद. संघर्ष दाखवला. डावखुरे हाताचे फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात. पाय पकडण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाने केला होता. डावी यष्टी सोडून जात असताना चेंडू खरं तर इथे मागे आला. यष्टीरक्षकाने चेंडू अडवला. वाईट बॉलची फेकी केली यावेळेस गोलंदाज ओमकारने. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन तुमच्याकडे असं कधीही चांगलं आहे, म्हणजे बऱ्याचदा फलंदाजी करणाऱ्या टीमच्या हिताचं ते असतं असं म्हटलं जातं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, पदल आली त्याचा अभाव. मोबाईल मध्ये जिथे नेटवर्कची गरज असते कॉलिंगसाठी, तिथे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या बॅटिंगसाठी तुम्हाला फुटवर्कची गरज असते. ते पदल आली ते पाहायला मिळालं नाही. षटक संपली 2 धावफलक 14, 2 गडी बाद. आणि या दरम्यान आपण पाहतोय आदरणीय संदेश जोशी दादा आणखीन एक युवा उद्योजक यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. संदेश दादा आपलं सहर्ष स्वागत. संदेश हजारे आणि संदेश जोशी दादा ही युवा उद्योजकांची एवन जोडी ज्यांचं या क्रीडा मंचावरती आपण सहर्ष स्वागत करतोय. ही मॅच सर खरं तर आई एकविरा कोल्हारे संघाची बॅटिंग लाईन तगडी आहे. आज खरं तर जयवंत हजारे जेडीबाई टीम मध्ये नाही आहेत. अनिल भाऊ गायकवाड खरं तर लवकर परतलेत, पण आता इथून जबाबदारी घ्यावी लागेल ती फलंदाज मयूरला आणि त्याच्या साथीला असणाऱ्या आकाशला. समीर मिनमिने यांचं देखील आगमन झालंय. समीर दादा आपलंही सहर्ष स्वागत आहे. आपणही मंचावरती येऊन आसन असावा. आपलं देखील सहर्ष स्वागत. तुमचे प्रमुख खेळाडू जर उपस्थित नसतील तर मग ते स्पिरिट तुमच्यामध्ये जरूर नसतं, परंतु प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये जर संघ चांगला खेळला तर मात्र तुमचं स्पिरिट अप होत असतं, तुमच्यामध्ये चैतन्य निर्माण होत असतं. डिफरंट काइंड ऑफ कॉन्फिडन्स ज्याला आपण म्हणतो तो संपूर्ण संघामध्ये येत असतो. फुलटॉस चेंडू, साधा सोपा प्रश्न विचारला होता. इयत्ता 10वीतील विद्यार्थ्याला अजय 4थी 5वीतील प्रश्न विचारावा त्या पद्धतीने इथे गोलंदाजाने चेंडू फेकला होता. गती थोडी कमी होती आणि त्याचमुळे फलंदाजाला तिथे टायमिंग करता आलं नव्हतं.
बऱ्याचदा या गोष्टीवर आपण समालोचक म्हणून चर्चा करत असतो. या चेंडूनंतर करू आपण आणखी एकदा फुलटॉस तो एंडला आदळतो. चांगली गोलंदाजी, सातत्याने यॉर्कर हाताळण्याचं काम इथे गोलंदाज करतायत, किंबहुना तो प्रयत्न करतायत. दोन्ही चेंडूवर यॉर्कर हाताळता आला नव्हता, परंतु आता फलंदाजाने त्याची मदत केलेली आहे. ॲज अ बॅटर तुम्हाला कधी अपेक्षित नसतं तुमच्याकडे फुलटॉस येणार आहे, त्यामुळे या पद्धतीने फलंदाजी होत असते. यावेळेस टप्पा फेकलेल्या उजवेष्टीच्या बाहेरचा आणि इथे फलंदाज बाद होतीलच, यामध्ये ती मात्र शंका नाही. आकाशाला गवसणी घालणारे फटके खेळायचे होते आकाशला, परंतु त्याला त्याचे खरं तर इथे हे जे त्याचं ध्येय होतं ते पूर्ण करता आलं नाही. पडझड पाहायला मिळते ती म्हणजेच प्रथम फलंदाजी करणाऱ्या एकविरा कोल्हारे या टीमची. रात्रकालीन स्पर्धेचं आयोजन करणं अत्यंत कठीण काम आहे आणि ही स्पर्धा आपण पाहिली तर इथे आल्यानंतर या स्पर्धेचा थाटमाट तुम्हाला पाहायला मिळेल. अनेकविध विशेषणांनी अनेकविध वैशिष्ट्यांनी नटलेली आहे स्पर्धा, परंतु त्यातील आणखी एक वैशिष्ट्य अजय मला असं वाटतं की या स्पर्धेमध्ये 8चा पोल खेळला जातो. माझ्या मते अलीकडच्या आयोजनांमधील हे फार मोठं वैशिष्ट्य आहे, कारण अनेकविध ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात आतापर्यंत जर जिल्ह्यांचा विचार केला तर जवळजवळ 21 जिल्ह्यांमध्ये मी समालोचन केलं अजय, परंतु नाईट क्रिकेट म्हटलं की तिथे पोलचा विचार कोणी करत नाही. मग 9 मॅचेस असू द्या, 10 मॅचेस असू द्या, 11-12 किती मॅचेस होऊ द्या, अशा पद्धतीने बऱ्याचदा आयोजकाला वाटतं. परंतु या आयोजकांचं मी कौतुक करेल ज्या पद्धतीने त्याने इथे 8चा पोल ठेवलेला आहे. म्हणजे कोणत्याही पद्धतीने घाई गडबड नाही, पहिला राऊंड तुम्हाला 5 षटकांचा मिळतो आणि मग तो हा चांगला प्लॅटफॉर्म आहे. एकूण धावा आहेत 17, 3 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. तिसरं षटक सुरू आहे कैलासच्या वतीने. 3 धावा कैलासने आतापर्यंत खर्च केलेले आहेत, 4 चेंडू त्याने फेकलेले आहेत. नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला प्रमोद. चेस करण्याचा प्रयत्न एस्टनच्या मागून लाऊड अपील आलेली आहे, परंतु पंच सहमती दर्शवत नाहीत. गोलंदाजी फार चांगली केलेली आहे गोलंदाज म्हणून कैलासने. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ॲज अ बॉलर, ज्यावेळेस तुमच्याकडे अतिरिक्त उंची असते तर तुम्ही शॉर्ट ऑफ लेंथ गोलंदाजी चांगली करू शकता आणि त्याच पद्धतीने गोलंदाज खांद्याचा चांगला वापर करतायत. आश्चर्याचे कडू धक्के देत आहेत बॅटर्सला. पायांमध्ये चेंडू, सरळ एसटीचा वेध, खट्यार काळजात घुसली. फलंदाज प्रमोद यांचा खेळ संपला. दोन मे 2026 सुनीलजी गोडुंदे साहेबांच्या सुपुत्राचा आज वाढदिवस आहे. बघा फटाक्यांची आतिषबाजी चालू आहे. सुशांत गोडविंदे अर्थात बल्लू याचा आज वाढदिवस आहे आणि सुशांत गोडविंदेला बऱ्याचशा मान्यवरांकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. चंदूदादा सोनावले, राजेशदादा हजारे आणि रमेश भोईरदादा या तीनही आमच्या मान्यवरांच्या वतीने सुशांत गोडविंदेला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू आहे. फटाक्यांची आतिषबाजी इथून सुरू आहे. सुशांतला सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. मी विनंती करतो चंदूदादा सोनावले, राजेशदादा हजारे आणि रमेश भोईरदादा आपण तिघांनीही या मंचावरती येऊन सन्मानाने आसन सभा माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. चौथ्या षटकाला सुरुवात होते. 17 धावा धावपलकावर 4 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. दूरवरच्या टोकाकडून गोलंदाज ओमकार, चांगली गोलंदाजी, योग्य टप्पा इथे निवडलेला आहे ओमकारने. नवीन खेळाडू जर मैदानाच्या आतमध्ये असेल त्या नवख्या खेळाडूच्या विरोधात म्हणजे रिलेटिव्हली न्यू जो नवीन आलेला आहे त्याच्या विरोधात तुम्ही जर लेंथ बॉल हाताळला आणि त्यावर अधिकची उसळी मिळाली की मग त्याची भंबेरी उडते. त्याचाच प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आला. निर्धाव चेंडू फेकलाय ओमकारने. मयूर उज्जेष्ठच्या बाहेर निघून गेला होता. इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा त्याचा प्रयत्न. सीधी उंगली से जब गिर बाहर निकलता नहीं तो उंगली टेढ़ी करनी पड़ती असं म्हणतात. त्याचमुळे थोडा वेगळा विचार केला होता. अनंत फंदी यांचा तो छंद मला अजय आठवला. बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको. परंतु धोपट मार्गाने ही धावा येत नाही, त्यामुळे वेगळा विचार करणं अभिप्रेत आहे. कमी षटकांचे सामने असतील तर तुम्हाला इम्प्रोवाइज क्रिकेट खेळता यायलाच हवं.
उंच उंच चेंडू निघून गेलेला आहे. क्षेत्ररक्षक उशिरा रिॲक्ट करतोय, परंतु अंतिमता चेंडूच्या खाली निश्चितच आला होता. या पद्धतीने तुम्ही जर चेंडूच्या खाली आलात तर झेल होणं अपेक्षित आहे. हा झेल सुटला. यस सर, खरं तर आता स्ट्रोक येत आहेत म्हणजे कॅच प्राइज यायलाच पाहिजे. समीर मिनमिने यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वतीने कोल्हारेच्या प्रत्येक फलंदाजासाठी कॅश प्राइज आहे. प्रत्येक सिक्सरसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि युवा उद्योजक संदेश हजारे दादांकडून षटकार हॅट्रिकसाठी 1000. 2000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. यस, आणि ऑफसाईडला फटका खेळला होता कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक इथे सुद्धा चूक करतोय. एक मिळाली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल. पाता पाता 2 धावा आहेत. अबे फ्रॉम दी बॉडी खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. अधिकची ताकद जर तुम्ही फटक्यामध्ये देण्याचा प्रयत्न कराल, टाकण्याचा प्रयत्न कराल, तर तुमचं टायमिंग झुकत असतं आणि त्याचा परिणाम मग निश्चितच तिकडे जाणवत असतो. यानंतरचा सामना धामोते कोलिवली संघाच्या विरोधात खेळणार आहे. त्यामुळे संघनायकांना विनंती असेल, आपण जर क्रीडानगरीमध्ये उपस्थित असाल तर आयोजकांबरोबर लवकरात लवकर तुम्ही संपर्क साधायचा आहे आणि मग ती जी फॉर्मॅलिटीज आहेत त्या तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत, त्यानंतर प्रत्यक्ष रूपाने मैदानाच्या आतमध्ये तुम्ही एंटर होऊ शकता. आणखी एक चांगला चेंडू, फार चांगली गोलंदाजी ओमकार यांची आपण पाहिली. फक्त आणि फक्त 4 धावा या षटकामध्ये त्याने दूरवरच्या टोकाकडून खर्च केल्या. इनफॅक्ट 2 षटकांचा स्पेल त्याचा कंप्लीट झाला. 2 षटकांमध्ये 11 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण धक्के प्रतिस्पर्धी संघाला ओमकारने दिले. षटक संपली 4. प्रथम फलंदाजी कोलारेची. धावफलकर धावा 21-21. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. 21 धावा आहेत. पाहिजे आता शेवटच्या 6 चेंडूंमध्ये किती धावा यामध्ये ऍड करता येतील. जितेंद्रचा हा चेंडू आतली कडावती. डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. अनसक्सेसफुल अटेम्प्ट. बॅकअप अवेलेबल. आणखी एकदा डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. अगोदरच्या खेळाडूला जे जमलं नाही ते ह्या खेळाडूने करून दाखवलं. अपयशी यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात. पहिल्या खेळाडूला अपयश, दुसरा खेळाडू यशस्वी फलंदाज धावबाद. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फटका चांगला खेळलेत. पायचे क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. अगदी त्यांच्या जवळपास चेंडू जाऊन त्यांच्या हातामध्ये विसावला. घरपोच सेवा मिळाली. फ्री होम डिलिव्हरी ऍक्सेप्टेड बाय दॅट फिल्डर. यस, वन मोर गॉन. वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि जर का दोन्ही फलंदाजांपैकी कोणी सिक्सर हॅट्रिक मारली तर युवा उद्योजक संदेशजी हजारे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाजांसाठी. 22 धावा बनलेले आहेत. या चौकार षटकारांची खूप गरज आहे. फक्त आणि फक्त बक्षिस मिळवण्यासाठी नव्हे तर या स्थितीतून टीमला बाहेर काढण्यासाठी. समोर खेळतायत आडव्या बॅटने. फोर्स जनरेट करत असताना खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षण तसंही चांगलंच आहे. गोलंदाजाला योग्य रीतीने गॅदर करता आला नव्हता चेंडू, त्याचमुळे फलंदाज सुखरूप बचावले. 2 धावा ते पूर्ण होत आहेत. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय योग्य सिद्ध केलेला आहे. तो म्हणजेच गोलंदाजी करणाऱ्या टीमने, सावळे टीमने.
सगळ्याच गोलंदाजाने चांगली टिचून गोलंदाजी केलेली आहे, कमी खर्चिक गोलंदाजी केलेली आहे. ऑल बॉलर्स आर इकॉनॉमिकल सो फार. उजव्या स्टेजच्या फार बाहेर ड्रीम लाईनच्या पलीकडून जणू काही चेंडू निघून गेला असावा, पंत खात्री करतायत. थोडा अधिकचा वेळ जरूर घेतला, परंतु आता मागे वळतायत. DK यांच्या अंदाजाने खरं तर त्याने हा चेंडू वाईड घोषित केला. या अगोदर राणे सर आपण बघत होतो, जोश आहे त्यांच्याकडे, अत्यंत चांगली अंपायरिंग या तिन्ही पंचांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. दुसरी रजनी या स्पर्धेचे सगळेजण आपण एन्जॉय करत आहात. निखिलची कडा घेत असताना चेंडू मागे निघाला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. स्लिप कॉर्डन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित होते आणि त्यांच्या वतीने चांगलं क्षेत्ररक्षण झालं. निश्चितच 3 धावा आपल्या संघासाठी त्यांनी वाचवल्या. एकेरी दुहेरी धावांनी फार मोठं टार्गेट दिलं जाणार नाही. अजय डायरे सरांनी या अगोदर मला खरं तर ते सांगितलंच होतं की कदाचित आजचे सगळे सामने हे लो स्कोरिंगचे होऊ शकतात आणि त्याच पद्धतीने आतापर्यंत खेळ पुढे निघालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. उजव्या स्टेजच्या फार बाहेर आमंत्रित केलं होतं बॅटरला, कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. चेंडू एका बाजूने बॅट दुसऱ्या बाजूने फिरली. देर इज नो कॉन्टॅक्ट इन बिटवीन बॅट अँड बॉल. सोशल डिस्टन्सिंग या पद्धतीची एक टर्म तयार झाली होती लॉकडाऊन मध्ये, आता त्याच्या आपल्याला आठवणीही नकोत. आणखी एकदा उजव्या स्टेजच्या बाहेर, परंतु ड्रीम लाईनच्या आतून आणि याचबरोबर हा चेंडू सुद्धा निर्धाव फलंदाज बाद होताना आपण खरं तर बघत आहोत. आणि याचबरोबर पहिलं सत्र संपलं. आई एकविरा कोलारे 26 धावांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत आणि 27 धावांचं माफक आव्हान पूर्ण करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी सोमजाई 11 सावळे या टीमला. काही मान्यवरांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी होत आहे, काही सौजन्य दात्यांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी होत आहे. या सर्वांचं आम्ही माझी पंचायत समिती सदस्याच्या चेक 2026 आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करत आहोत. धामोते टीमचे कर्णधार सतीश, कोळिवली संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. विजयासाठी अवघ्या 27 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलंय सोमजाई 11 सावळे टीमसाठी. हरेश गोमारे यांचंही आगमन होतं आणि त्यांच्या समवेत चला आजचा लकी ड्रॉ. आज आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी कूलर असेल. 9:30 वाजल्यात. आम्ही लकी ड्रॉच्या चिठ्ठ्या 10 वाजता तुमच्यापर्यंत आमच्या आयोजन कमिटीचा एक सदस्य येईल आणि बरोबर 12:30 वाजता आजच्या रात्रीचं लकी ड्रॉ काढला जाईल. कोणाला तो लकी ड्रॉचा कूलर मिळेल हे बघणार आहोत. चला दामोते टीम कॅप्टन, कोळिवली टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. बघा जर एखादा कॅप्टन उपस्थित असेल, दुसरा नसेल, इनिंग सुरू झाली, 1 ओव्हर संपण्याच्या आतही आपण आला नाहीत तर त्या टीमला टॉस विन दिला जाईल. सो दामोते टीम आणि कोळिवली संघ कॅप्टन आपण लवकर रिपोर्टिंग करा. आणि 27चं टार्गेट आहे, माफक आव्हान. स्कोर तेवढा मोठा झाला नाही. खरं तर सुरुवातीला जे झटके मिळाले, रुपेश, अनिल गायकवाड, आकाश, मयूरने प्रयत्न केला पण तो देखील 7 धावा करून आउट झाला आणि अखेरकार 26 वरती आई एकविरा कोलारेचा स्कोर थांबलाय. 27चं टार्गेट आहे. चला दामोदर संघ आणि कोलिवली संघ लवकर आपण रिपोर्टिंग करा. कॅप्टन टॉस साठी उपस्थित व्हा. थँक्यू. डीजे थांबवतोय. आज खरं तर आजची तारीख बऱ्याच व्यक्तींचा आज वाढदिवस आहे. पिंपलोलीचे पोलीस पाटील परशुरामजी सोनावले यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्याचबरोबर समीर मिनमिने दादा यांचा देखील वाढदिवस आहे कोल्हारेचे. आणि त्यानंतर जितेंद्र कालन उर्फ पिंटा कालन यांचा देखील वाढदिवस आहे. या तिघांना देखील चंदू सोनावले, राजेश हजारा आणि रमेश भोईर या तिघांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कॅमेरामॅन कॅमेरा आपण स्टेज कडे टर्न करा. अक्षय गवळी दादा यांचा सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. सूरज गोडविंदे यांच्या शुभ हस्ते माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये अक्षय गवळी यांचं सहर्ष स्वागत. विठ्ठल गवळी साहेबांकडून आम्हाला एक आकर्षक कूलर या स्पर्धेमध्ये देण्यात आला. विठ्ठलजी गवळी साहेबांचे देखील मनापासून आभार. त्यांच्या वतीने देखील या क्रीडा स्पर्धेला
कालच्या रात्रीमध्ये शुभेच्छा आलेल्या आहेत. हरेश्वर गोमारे यांचाही सन्मान इथे केला जाईल. आणि त्यानंतर सन्माननीय मालू विर्ले साहेब बाळू विर्ले साहेब यांचाही सन्मान इथे केला जाईल. सूरज गोडविंदे यांच्या शुभ हस्ते बाळू विर्ले साहेबांचाही सन्मान मुख्य मंचावरती आपण करत आहोत. कोळिवलीचा संघनायक टॉस साठी आपण उपस्थित राहा. धामोते संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे. सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर युवा उद्योजक संदेश जोशी दादा यांचा देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. दिल दोस्ती दुनियादारीतील हा जिगरी दोस्त सूरज घोडविंदे यांचा आणि संदेश जोशी यांना लाईव्ह स्क्रीन वरती आपण पाहतात. हँडसम आकर्षकाची पर्सनॅलिटी संदेश जोशी दादा आपलं मनपूर्वक स्वागत. 27 चा टार्गेट आहे. 27-30 बॉल. अमर धुळे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी उतरलाय. साथीला कॅप्टन रोहिदास धुळे आणि हे लक्ष 30 चेंडू मध्ये इथून पार करायचं. आई एकविरा कोल्हारे हा संघ आता कितपत फाईट देईल. 27 धावा आहेत, बॉल 30 आहेत. म्हणजे इथे जर का जिंकायचं तर सावळे संघाला ऑल आउटच करावं लागेल. कोळिवलीचा कॅप्टन ऋषिकेश दाखल झाला. चला पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. मी युवा उद्योजक संदेश जोशी यांना विनंती करेल की संदेश दादा पुढील मॅचचा टॉस आपल्या शुभास्ते करणार आहोत. चला टीम कॅप्टन दामोते आणि त्याचबरोबर टीम कॅप्टन कोलिवली आपण टॉस साठी दोन्ही कॅप्टन आणि संदेश जोशी यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत पुढील मॅचचा टॉस. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉलर आलाय मयूर इथून सुरुवात करेल. पहिल्याच बॉल आणि कॅच ड्रॉप. पहिल्याच बॉल वरती अमर धुळे इथून आउट झाला असता पण पहिल्या बॉल वरती सिंगल आली. पिंटू माळी होते त्या ठिकाणी अर्थात पांडुरंग माळी. खरं तर बराच दिवस प्रॅक्टिस केली होती या स्पर्धेसाठी. कॅच हातातून निसटली. पांडुरंग माळी यांनी जर का कॅच पकडली तर संदेश हजारे दादांकडून एका कॅच साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चेक. आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. यानंतरचा नियोजित सामना एका बाजूने धामोते दुसऱ्या बाजूने कोळिवली. एकाच परिसरातील दोन्ही टीम्स एकमेकांच्या समोर आहेत. चॉईस डिमांड करतायत कॅप्टन अँड इट्स अ फेअर डिसिजन असं म्हणायला हरकत नाही. संदेशजी जोशी यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न होत आहे. टेल इज द कॉल अँड टेल इट इज. या दरम्यान चौकार आलाय फलंदाज रोहिदास धुळेच्या बॅट मधून. 3 बॉल आणि 5. 27 वाचवायचं. मयूरला इथून विकेट घ्यावी लागेल. रोहिदास धुळे अमर धुळे या दोन फलंदाजांना लवकर जर का तंबूचा रस्ता दाखवला तर मॅच बनेल. जोरदार अपील आणि फलंदाज आउट. टेल अँड टेल इट इज. नाणेफेक जिंकलेली आहे कोळिवली संघाने. आज तुम्ही खूप लकी दिसता कारण दोनदा नाणेफेक झाली. दोन्ही वेळेला टेल खरं तर हीच नाण्याची बाजू आली आणि दोन्ही वेळेला तुम्ही नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक जिंकता निर्णय काय घेता? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्यामागे अशी काही विशिष्ट कारण मीमांसा आहे का? काय कारण आहेत? काय विचार करून तुम्ही क्षेत्ररक्षणाची निवड करता? पिच बघू आम्ही कशी बिहेव करते त्यावर सेकंड इनिंगला आम्हाला समजेल कशी बॅटिंग करायची. सुरुवातीला तुमच्या समोर टार्गेट असेल त्यानंतर तुम्हाला खरं तर काही तिकडे प्लॅनिंग करता येईल. या वर्षीच्या हंगामामध्ये नाईट मॅच मध्ये कधी तुम्ही सक्सेसफुल ठरलात का? म्हणजे कधी ट्रॉफी पर्यंत पोहोचलात का? कसा खेळ झालाय? यावर्षी आमची पहिलीच एंट्री. या वर्षी पहिली एंट्री आणि तीही मोसम संपत असताना तुम्ही केलेली आहे. त्यामुळे तुम्ही खूप कामसू आहात असा त्याचा अर्थ होतो. हरकत नाही. तुम्हाला या सामन्यासाठी शुभेच्छा आहेत. नाणेफेक गमावलेले प्रथम फलंदाजी करणार आहात तुम्ही. आतापर्यंतचे जे 2 मॅचेस झालेले आहेत त्यामध्ये हायेस्ट स्कोर हा 30चा राहिलेले. 30 धावा खरं तर एका संघाने बनवल्या होत्या. काय वाटतं तुमचे फलंदाज किती धावांपर्यंत पोहोचतील? 5 षटकांमध्ये आम्ही
तरी पण पाहायला गेलं तर 55 ते 60 धावांचा टार्गेट ठेवू. आमच्याकडे गोलंदाजी आहे, गोलंदाजीचा काही शंका नाही. आमच्याकडे गोलंदाज आहेत आमच्याकडे, त्यामुळे आमची टीम पूर्ण नसेल, पण जेवढे प्लेयर असतील तेवढ्या प्लेयरमध्ये आम्ही खेळणार आहेत आज. या स्पर्धेमध्ये एक महत्त्वाची गोष्ट मला जाणवली. मी अनेक ठिकाणी समालोचनासाठी जातो. 8चा पोल नाईट क्रिकेटमध्ये कुठेच पाहायला मिळत नाही. त्यामुळे या आयोजकांनी हे जे आयोजन केलेले आहे, ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटते? स्पर्धा तर खूप छान आहे, आयोजन देखील खूप सुंदर आहे. मागच्या वर्षी देखील आम्ही इथे खेळलो होतो, सेकंड राऊंडला हारलो होतो. मात्र ते मनामध्ये शंका ठेवून यावर्षी जिंकण्याचा प्रयत्न करू आणि क्वालिफाय होण्याचा प्रयत्न नक्कीच करू. 100% देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला विजयासाठी हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघनायकांच्या प्रतिक्रिया अत्यंत चांगल्या होत्या. खरं तर 2दा नाणेफेक झाली आणि दोन्ही वेळेला कोलिवली संघाच्या संघनायकानेच नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर ते प्रथम करणार आहेत क्षेत्ररक्षण. मैदानाच्या आतमध्ये जो सामना सुरू आहे त्याच्या समालोचनाकडे आपण वळत आहोत. समालोचन कक्षामधून या ऐकूया कर्जत तालुक्याचा बुलंद आवाज, माझे जवळचे मित्र अजय डायरे सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन आलेले आहेत. विजयासाठी 24 बॉलमध्ये 18 धावांची गरज. सामना अतिशय सोपा आहे. सोमजा 11 सावळे संघाचा पहिला फलंदाज रोहिदास झुळे आऊट झाला. त्यानंतर असं वाटलं की कदाचित आई एकविरा कोल्हारे इथून मात्र तो पलटवार करतोय, पण कैलास आला, त्याने देखील चौकार लगावला आणि षटक क्रमांक पहिलं 9 धावांनी समाप्त झालं. ते गोलंदाज मयूरचं. दुसऱ्या ओव्हरमध्ये आई एकविरा कोल्हारेने बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर कल्पेशकडे सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिला बॉल निखिल होता त्या ठिकाणी, बॉल त्याने अडवलाय. पहिली सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी वेगवान धावलाय अमर. कैलास पोहोचलाय. 2 धावा. षटकाची सुरुवात. 11 धावा आहेत. अजूनही विजयासाठी 16 धावांची गरज आहे. सामना लवकरात लवकर आपल्या ताब्यात खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. या स्पर्धेचे आयोजक संजयदा कराळे यांचं देखील आगमन होत आहे. फटका अमरदुलेचा. लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात आहे. वाट पाहिली, वेट अँड वॉच केलं. बॉल हातातून इथून निसटला आणि बाउंड्री पार झाला हा चेंडू. अमरदुलेचा चौकार. वेगवान लक्षाचा पाठलाग करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न. अनिल गायकवाड यांच्या हाताला स्पर्श करून बॉल. पांडुरंग माळी धावतात आणि बॉल चाललाय लॉंग लेगला. इथून चौका. फक्त गरज 19 ऑन बोर्ड आलेले आहेत. पांडुरंग माळी यांनी जर का कॅच पकडली तर संदेश हजारे यांच्याकडून त्या कॅच साठी 500. अमरचा स्ट्रोक. पॉइंट कडे निखिल. वा, चांगली फिल्डिंग. एकच सिंगल इथून मिळेल. 20 ऑन बोर्ड. एक आलेली आणि अजूनही लक्ष गाठण्यासाठी 7 धावांची गरज. आई एकविरा कोल्हारे अवघ्या 26 धावा त्यांनी उभारल्या होत्या. 27चा बचाव करताना आता फक्त 7 त्यांना वाचवायचे. कैलासने खोदून काढलाय समोर. लॉंग ऑनचा खेळाडू तैनात आहे. एक सिंगल इथून मिळेल. 21 धावा. 6 धावांची गरज आणि विजयाचा षटकार. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. विजयाचा षटकार अमर धुले खेचणार का? गत वर्षीचा 2 बॉल आहेत. आणि विजयाचा षटकार जिंकलाय तो मात्र सोमजा 11 सावले. आणि या सामन्याचा विनिंग 6 मारून अमर दुलेने ही मॅच केली आहे फिनिश.
आपण आयोजकांशी संपर्क साधा. आदरणीय दत्ता सोनावळे साहेबांचं देखील आगमन होत आहे. साहेब आपण मंचावरती आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. खरं तर सर्वच बॉलरने खूप चांगली गोलंदाजी केली, विकेटही कमावल्या. पण एकंदरीत बॉलिंगचा विचार करता ज्यानं 2 ओव्हर टाकल्या, धावा दिल्या फक्त 6, विकेट घेतल्या त्या 2, तो ओमकार ठरलाय.